महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। और सदस्यों का मैं ग्रुप की ओर से इस पत्रकार परिषद में बहुत बहुत स्वागत करती हूँ। जायंट्स ग्रुप ऑफ सीएसएन पायनियर्स एक सामाजिक संस्था है जो वेलफेयर फाउंडेशन से संलग्न है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन एक ऐसी संस्था है जिसका उदय भारत में हुआ और विदेशों में पहुंची है। इसके संस्थापक स्वर्गीय नाना चुड़ासामा है और शाइना एनसी हमारी वर्ल्ड चेयरपर्सन है। ऑल ओवर वर्ल्ड में हमारे लगभग 500 ग्रुप्स हैं और 25 से 30 हजार मेंबर्स हैं। हम जायंट्स पायनियर्स ग्रुप के माध्यम से समाज के विभिन्न क्षेत्रों में समाज सेवा का कार्य करते रहते हैं। हमारा ग्रुप 35 कपल्स का एक फैमिली ग्रुप है जिसमें पुरुष और महिलाओं का मेंबरशिप दी गई है। हमने पिछले कई सालों में कई बड़े बड़े प्रोजेक्ट्स किए हुए हैं। संभाजी नगर में हमने 2018 में प्रवीण जी सोमानी की अध्यक्षता में सामूहिक विवाह का प्रोजेक्ट लिया था। उसमें हमने 32 जरूरतमंद कपल्स का विवाह किया था। उसी समय गरीबों की मदद करने के लिए यह एक बहुत अच्छा माध्यम और पुण्य का काम हमें लगा था। उसी समय हमने तथा हमारे मेंबर्स ने डिसाइड किया कि फिर हमें कभी मौका मिला तो हम यह सामूहिक विवाह का प्रोजेक्ट लेंगे और इसीलिए 18 अप्रैल 2025 को हमने यह प्रोजेक्ट लेने का डिसाइड किया है। उसी की चर्चा के लिए आज हम यहाँ एकत्रित हुए हैं। इस प्रोजेक्ट के प्रोजेक्ट चेयरमैन प्रवीण जी सोमानी और पल्लवी जी मालानी है तथा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर विनोद जी अग्रवाल है। मैं पल्लवी जी मालानी से रिक्वेस्ट करती हूँ कि वे प्रोजेक्ट के बारे में कुछ जानकारी दे। धन्यवाद। 2018 सुद्धा अशा सामूहिक विवाह घेतला होता। त्यावेळेस 32 जोडप्यांचा सामूहिक विवाह आम्ही लावला होता। तसं भाईश्री ग्रुप जो आहे मागच्या 15-17 वर्षांपासून जालन्यामध्ये सामूहिक विवाह घेतं आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आम्ही इथे सुरू केला होता। याच्या सर्वसाधारण याची माहिती मी तुम्हाला रूपरेषा अशी देतो की समाजामध्ये जे काही गोरगरीब लोक आहेत, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी असतात, त्यांची मुलं मुली असतात, त्यांना स्वतःचं लग्न लावण्यासाठी आर्थिक अडचणी येतात आणि लग्न जमतं मग काहीतरी शेती वगैरे गहाण ठेवून किंवा शेती विकून प्रसंगी काही दागदागिने असतील ते विकून बरेच कॉम्प्रोमाइजेस करून लोकांना आपले लग्न लावावं लागतात। तरी समाजातली ही गरज लक्षात घेऊन आम्ही जे आहे ते हा सामूहिक विवाह सोहळा करण्याचं निश्चित केलेला आहे। याच्यामध्ये साधारणतः 51,000 रुपये किमतीचे भेटवस्तू ज्या असतात त्या नवरदेव नवरीला दिल्या जातात। ज्याच्यामध्ये नवरदेव नवरीच्या कपड्यांपासून शूज, चप्पल या सगळ्या गोष्टींपासून ते संसार उपयोगी वस्तू जसं की कपाट आहे, भांडे आहेत, सगळे लागणारे किचन मधले सगळे भांडे आहेत, त्यानंतर पलंग आहे, बेडसेट आहे, त्याच्यानंतर नवरीला सोन्याचं मंगळसूत्र, मणी मंगळसूत्र असतं आणि पैंजण वगैरे असतात चांदीचे। तर या सगळ्या वस्तू जे एक पिता आपल्या कन्येला देणार असतो त्या आपण इथे त्यांना देतो आणि अगदी घरच्यासारखं म्हणजे लग्नात वरात काढल्या जाते, त्याच्यानंतर मंदिरात वगैरे नेऊन आपण जसं हे करून आणतो, फेरी करून आणतो वरातीची, त्याप्रमाणे बँड बाजा लावून करण्यात येतं। असं नाही की सामूहिक विवाह करतायत तर काही कॉम्प्रोमाइज आहे। त्यानंतर प्रत्येक वर आणि वधूस 25-25 त्यांचे पाहुणे बोलवण्याचं हे असतं आणि त्यांना एक सेपरेट पेंडॉल सुद्धा, मोठ्या पेंडॉलमध्ये त्यांना एक सेपरेट पेंडॉल दिलेला असतो की ज्या प्रकारे सर्व विधी होतील तर आपण मंगलाष्टक कॉमन घेतो आणि मंगलाष्टकाच्या नंतर त्यांची प्रत्येकाच्या जाती धर्मानुसार, आता प्रत्येकाचं काय असतं आपल्याकडे समाजानुसार किंवा आपापल्या अरेंजमेंटनुसार वेगवेगळ्या विधी असतात, तर त्यांनी त्यांचं ते विधी करून घ्यायचा त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांच्या 50 लोकांचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी, आदरातिथ्य या सगळ्या गोष्टींची आपण दक्षता घेतो, काळजी घेतो आणि समाजातील प्रतिष्ठित लोक याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे चांगल्या प्रकारे दान किंवा सहकार्य देऊन वेगवेगळ्या पद्धतीने हे करतात। आमचा ग्रुप जो आहे हा जसं माझ्या सहकार्याने सांगितलंच की 35 कपल्सचा डेडिकेटेड कपल्सचा हा ग्रुप असून आमच्याच ग्रुपमधनं आम्ही याच्यामध्ये दानदाते तयार केलेले आहेत जे ह्या कन्यादानाचं कार्य करतायत आणि एक अतिशय पवित्र आणि मंगल असं कार्य जी खरी सामाजिक गरज आहे आज ते आम्ही करायला जात आहोत। तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आमच्या पल्लवी बहिणी तुम्हाला अजून आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, म्हणजे आम्ही समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांवर जातोय तो लोकांकडून इतका भरभरून पाठिंबा आम्हाला मिळतोय की जसं की एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की आम्ही कपड्याच्या दुकानदाराकडे गेलो आणि त्याला सांगितलं की आम्हाला असे
25 जणांचे साधारणतः कपडे लागतील. नवरदेवाची सफारी लागेल, बागायतदार रुमाल लागेल, टोपी लागेल वगैरे, नवरीसाठी शालू लागेल आणि अजून जे काही गोष्टी आहेत त्या. तर तुम्ही कशासाठी लागणार एवढं 25 कशासाठी लागणार, असं प्रकारचा सामूहिक विवाह अरेंज करतोय. तर त्यांनी त्यांच्याकडनं त्या कपड्यांची स्पॉन्सरशिप देऊन टाकली. अशाच प्रकारे आमच्या मिसेसने एक मेकअपवाल्या ताई आहेत ज्या, त्यांचं ब्युटी पार्लर, छोटेखानी ब्युटी पार्लर आहे, काही फार असं मोठं ब्युटी पार्लर नाही. त्यांच्याशी चर्चा केली की या वधूंचं जे मेकअप आहे ते मेकअप करायला तुम्ही काय चार्जेस घ्याल किंवा काय हे कराल. तर ते म्हणजे चार्जेस काय, तर तुम्ही एवढं काम करतायत तर आम्ही आमच्याकडनंच तुम्हाला आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट देऊ. म्हणजे असं ज्याच्याशी तुम्ही डिस्कस करतोय आम्ही, तर त्याच्याकडनं इतका भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय. तर नेमकं पत्रकार परिषद घेऊन तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे. समाजामध्ये दान देणारे हात किंवा सहकार्य करणारे हात आम्हाला भरपूर मिळत आहेत आणि परमेश्वराच्या कृपेनं अशीच खूप आमची ताकद वाढत आहे, दानाची एफर्टची वाढत आहे. आता जेन्युन गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी याच्यासाठी काय तुमच्याकडनं अपेक्षित आहे नेमकं हे तर याचा व्हेन्यू जो आहे तो अधिक शहराचा मध्यभागी स्थान अग्रसेन भवन आणि वसंतराव नाईक कॉलेज ज्याचं मैदान आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला ते सुद्धा सांगायचं राहिलं की त्यांच्याकडे गेलो, त्यांचे नॉर्मली 1.5 ते 2 लाख रुपये चार्जेस असतात. त्यांनी सुद्धा ते विनामूल्य एका मिनिटात, म्हणजे की बाबा तुम्ही एवढं सामाजिक कार्य करताय ना, आमच्याकडनं विनामूल्य तुम्हाला हा सपोर्ट राहील. तर प्रत्येकाकडनं असं भरभरून मिळतंय. तुमच्याकडनं नेमकं काय अपेक्षित आहे ते आता पल्लवींनी सांगतील तुम्हाला. धन्यवाद. आता प्रवीणजी सोमाणी यांनी आपल्याला सर्व रूपरेषा कार्यक्रमाची दिलेली आहे. फक्त आम्हाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे ते मला आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला जसं सांगितलं होतं भैयांनी की दाते आपल्याला भेटतच आहेत, परंतु हे कार्य जे आपण हाती घेतलं आहे त्याच्यासाठी फक्त छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर जवळचे छोटे मोठे जे पण गाव आहेत तिथपर्यंत आपला हा मेसेज पोहोचावा, ज्यामुळे की आपण ज्यांना या कार्यक्रमाची, ज्यांना या प्रकल्पाची आवश्यकता आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. हे कार्य आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि याच्यानंतर जे दानदाते आहेत, जे स्व इच्छेने समाजासाठी काही कार्य करू इच्छितात, ते सुद्धा आम्हाला या कार्यासाठी हातभार लावू शकतात. आमचं जे बेसिक सगळं आहे देण्याचं ते तर आपल्याला सांगितलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला संसारामध्ये लागत असतात त्या ते देऊ शकतात. त्यांच्यासाठी त्यांनाही आवाहन करत आहोत. आणि समाजातील आर्थिकरित्या दुर्बल जे घटक आहेत त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, हे आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. धन्यवाद. खर्च काढला तर 90,000 ते 1 लाख खर्च लागतो, म्हणजे 51,000 रुपये सामग्री देतो आपण. आणि बाकी जेवण खावण, मंडळ, डेकोरेशन, स्टेज, बँड, वारा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉस्ट त्याची काढली तर साधारणतः हा 1 लाख रुपये असं खर्च आहे. आतापर्यंत 6 नोंदणी झालेल्या आहेत, नोंदणी सुरू झालेली आहे आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजेसवरून हे सुरू झालेलं आहे. आता व्हॉट्सअपवर स्टेटस, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरून सोशल मीडियात आहे. आता खरा मीडिया म्हणजे जो तुमचा मीडिया आहे त्या मीडियाद्वारे जेव्हा हे अजून तळागाळापर्यंत जाईल त्यावेळेस तुमचा म्हणजे खरा हातभार ह्याच्यातच आहे की लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांना रजिस्ट्रेशनसाठी आमच्याकडे रजिस्ट्रेशन आम्ही त्याची स्क्रुटनी सुद्धा करतो, छाननी करून करतो. म्हणजे ज्याप्रमाणे बँक कर्ज देण्यापूर्वी छाननी करते त्याप्रमाणे आम्ही फील्ड व्हेरिफिकेशन एजन्सी त्यासाठी अपॉइंट केलेली आहे, जे जाऊन हे लोक खरंच जेन्युइन आहेत आणि त्यांना खरी गरज आहे का नाही व्हेरीफाय करतात आणि त्यानंतरच त्यांचं होतं. बऱ्याच वेळेस काय होतं, असा अनुभव आहे की ऑलरेडी लग्न झालेले लोक फक्त लाभ घेण्यासाठी येतात, म्हणजे असं घडलेलं आहे. तर याच्यामुळे हे सुद्धा प्रिकॉशन आम्ही घेतली की जे दानदाते आमच्या विश्वास टाकून पैसा देत आहेत किंवा काही मदत देत आहेत तर ते असं उगाच जाऊ नये, खऱ्या अर्थाने जेन्युइन लोकांना भेटावं. आणि इतक्या चांगल्या बुद्धीने इतक्या चांगल्या भावनेनं लोक देत आहेत तर तुम्हाला सांगायला विनंती की त्याच भावनेनं तुमचा हातभार याच्यामध्ये असावा. म्हणजे फ्री रजिस्ट्रेशन पब्लिसिटी, त्याच्यानंतर इव्हेंटला चांगली पब्लिसिटी, जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवेल. असे लोक अजून जास्तीत जास्त प्रेरणा घेऊन अजून लोकांनी असं करावं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आपण ज्याला इलेक्ट्रिसिटी येण्याची कॅटेगरी म्हणतो, जे खऱ्या अर्थानं आपलं लग्न स्वतःहून लावू शकत नाही, ज्यांचं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे, नवरी आणि लिगल एज म्हणजे 18 वर्षाची मिनिमम मुलगी, 21 वर्षाचा मिनिमम मुलगा, हे आमचे क्रायटेरिया आहे.
याच्यामध्ये बऱ्याच गावामध्ये मुस्लिम याच्यात जनरली येत नाहीत, कारण हिंदू वैदिक पद्धतीने मंगलाष्टकाद्वारे लावल्या जातात म्हणून येत नाहीत. बाकी ज्यांना मंगलाष्टकाद्वारे लग्न लावण्याचे आहे ते येऊ शकतात. जाती भेदभाव म्हणून असं काही नियम काय असतं, प्रत्येकाचे रिच्युअल्स अतिशय वेगळे असतात, येऊ शकतात. आमच्याकडे म्हणजे भरपूर येतात. झालेला आहे. प्रत्येक फॅमिलीला छोटासा म्हणता पण वेगळं बघून 15-20 काही काही लोक तिथं आपले रिच्युअल्स म्हणजे फेरे वगैरे असेल काही पूजा स्वतः करून घेतात त्यावेळेस. पण आम्ही आमच्याकडून मंगलाष्टक वरमाला हे दोन जे आहे मंगलाष्टक वरमाला या गोष्टी कॉमन होतात आणि नंतर प्रत्येकाच्या विधी वेगळा. मोती शुल्क काही निशुल्क आहे. आम्ही त्यांना उलट आम्ही घेतो मोती शुल्क आहे. हा बुकिंग सगळं झालं, वेन्यू वगैरे बुक झालेलं आहे. हो नाही घोडे घोड्यावर नाही, एका ह्याच्यामध्ये 2 कपडे या प्रकारे त्या प्रकारे मंदिरापर्यंत दूध द्यायचं हा इथला जो आहे आमचा दुसरा 2018 मध्ये आधी गेला होता. त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोनाच्या नंतर मग ते आता दुसऱ्या वेळेस होता.